सोलापूर जिल्ह्यातील बांगलादेशी घुसखोरांचा तपास करून कारवाई करा। मी सोलापूर समितीची पोलीस अधीक्षकांना निवेदन। सध्या महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरी करून महाराष्ट्रीयन असल्याचा नकली दाखले बनवून घेत राहत आहेत। त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात देखील बांगलादेशी घुसखोरी वास्तव्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा तपास करून कारवाई करण्याबाबतचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक सोलापूर जिल्हा यांना देण्यात आले। पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात आपल्या हिंदुस्थानच्या लगत असलेल्या शेजारी बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बांगलादेशीय नागरिक घुसखोरी केल्याची माहिती समोर येते। प्रत्यक्षात कलकत्ता, मुंबई, बेंगलोर अशा सर्व राज्यातील प्रमुख जिल्ह्यात घुसखोरी करून बेकायदेशीरपणे आपल्या राज्यात राहत आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील घुसखोरी करून राहत असल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आलेत। इतकेच नव्हे तर अनेक बांगलादेशीय घुसखोर आधार कार्ड, रेशन कार्ड बनावट बनवून शासनाचे लाभ घेत आहेत। अशा परिस्थितीत सोलापूर जिल्हा हे कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्याच्या लगत आहे। त्याचबरोबर सोलापूर शहरालगत असलेले कुंभारी इथं मोठ्या प्रमाणात विडी घरकुल वसाहत, प्रधानमंत्री आवास योजना रेनगर वसाहत झाले। याचा फायदा घेऊन अनेक बांगलादेशी नागरिक घुसखोरी करण्याचं नाकारता येत नाही। येणारा काळ हा विविध सार्वजनिक उत्सवांचा काळ आहे। या कालावधीत बांगलादेशी घुसखोरी करून जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आपण आपल्या आधिपत्याखाली असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व भागात बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम हातात घेऊन त्यांना जेरबंद करून योग्य ती कारवाई करण्याबाबतचे निवेदन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना देण्यात आले। सदर निवेदन देताना येणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, सादिक शेख, विठ्ठल कुराडकर, सविता दासरी, राधिका मिठ्ठा, अनिता संचू, महादेवी गौडा, पद्मा मॅक्कल यांचा समावेश आहे। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर शहरामध्ये आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आसपास गावामध्ये ग्रामीण भागात, विशेष करून ग्रामीण भागामध्ये बांगलादेशी घुसखोरी असण्याची दाट शक्यता आहे। म्हणून या बाबतीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना सुचवण्यात आलं की सोलापूरच्या लगत कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा हे लगतचे गाव आहेत, त्याचबरोबर मध्य प्रदेश हे सुद्धा लगतचे गाव आहेत। या कोणत्याही भागातून सोलापूरमध्ये बांगलादेशी घुसखोरी घुसण्याची शक्यता आहे, घुसलेले देखील असतील असं दाट शक्यता आहे। म्हणून या बाबतीमध्ये विशेष करून जे विडी घरकुल नवीन झालेले आहेत, 10,000 घरं झालेले आहेत, 5,000 घरं झालेले आहेत, 2,000 घरं झालेले आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 15,000 घरं त्या ठिकाणी दिलेले आहेत। अशा ठिकाणी सुद्धा या बांगलादेशी घुसखोरी लोक या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून माननीय पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की या बाबतीमध्ये आपण घरकुल भागामध्ये, कुंभारीमध्ये किंवा इतर जिल्हे शहराच्या आसपासच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये आपण तपास करा। कारण का हे लोक सरळ आधार कार्ड, रेशन कार्ड आणि ओळखपत्र बनवून, मतदानपत्र कार्ड बनवून त्या देशाचे आणि महाराष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांनी अनेक खोटे कागदपत्र केलेले आहेत। हे अत्यंत धोक्याचे आणि आपल्याला सोलापूरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला धोक्याची घंटी आहे। म्हणून या बाबतीमध्ये तपास करा आणि आम्ही देखील आमच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत, आपण सुद्धा करावं अशी विनंती करतो। आणि बांगलादेशी घुसखोरी ज्या ज्या ठिकाणी दिसतील, ज्यांना आढळतील, ज्यांना संशय येईल अशा ठिकाणी सर्वांनी संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी आणि सूचना त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्यापेक्षा माहिती द्यावी अशी विनंती करतो। आणि परत एकदा पोलीस अधीक्षकांना माझी नम्रतेची विनंती आहे, बांगलादेशी घुसखोऱ्यांना शोधा, कारवाई करा आणि सोलापूर शांतता ठेवा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर।